प्रभु रामचंद्र भगवान की जय। पार्वती पटे शिव हर हर महादेव, शिवरेश्वर भगवान की जय। ओ कुणाला वाटे करा, चालू करा. मूर्छित करुणी कपींद्र बोलविले श्रीरामचंद्र, आपण होनी घाबिरा निवांत मातारा बैसलासे. अशा प्रकारे युद्धकांडातून भगवान रामप्रभूचा अवतार अंश, ज्याची उद्या महाशिवरात्र तुम्ही आम्ही सगळे साजरी करणारे, अशा भगवान शंकराचं चरित्र योग्य आहे. सुंदर भगवान रामप्रभूचं चरित्र या ठिकाणी मला वाटतं आमचे डाके महाराज आणि चांगो महाराज यांनी सांगितलं. स्पीड वाढवा, स्पीड. ते नाही वाटत. भगवान रामचंद्र सांगतात की महादेवाचं शेपूट नेमकं तुटलं कुठं. थोडी वाढवा पीड काहीच इतर काहीच आहे ना आमच्या पुस्तकात. बरं नाही आलेलं चांगले देव राहिले. वाढतं एकदमच वाढाय नसते जमत. वाढत 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 गिअर बदलावं लागेल ना. म्हणून भगवान शंकर सांगतात की महादेवाचं नेमकं मारुतीचं शेपूट तुटलं. मारुतीचं शेपूट नेमकं कोण? भगवान शंकराची अर्धांगी पार्वती हे महादेव मारुतीचं शेपूट. नवऱ्याला बाईने लई जारीत घेतलं की अर्धा संसार तुटल्याशिवाय घरात नाही. ते मारुतीचं शेपूट तुटलं. कशामुळं? इकडे तर सांगितलं देवाचं नाव नित्य हनुमंतराय घेतात. हनुमंतरायला अभिमान आलाच नव्हता. फक्त एक आपला तो एक देव करूनी घ्यावा. त्याने सांगितलं रामच देव आहे, बाकीचे देव नाही. एवढा माझा मालक मोठा असताना पायाच्या स्पर्शाने दगड तणगले असताना ही काय दगडाची पूजा करायला लागला? ही कुठला आणला देव? ज्या देवाला लोक मानतात ते देव दगडाची पूजा करायला नको म्हणला हे लिंग. म्हणून एवढाच अभिमान आला, मला देव आहे, फक्त बाकीचे देव नाहीत. मग मला याला उपटून फेकून देतो. भगवान रामप्रभूंनी विचार केला, माझ्या भक्ताला अभिमान येता कामा नाही. रात्रंदिवस माझं भजन करतो आणि याला द्वैतपणा का? 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद ज्याला मुखोद्गत आहेत त्याला द्वैतपणा का? त्याचा द्वैताचा लाडा करण्याकरता रामानी मारुतीचं शेपूट तुटून दिलं. तुटलं नाही, तुटून दिलं. भगवान शंकरला कळालं. आता भगवान शंकर कोण? हेच ज्याचं शेपूट तुटलं तेच. रामाकडे गेले, रामाचं वर्णन केलं, रामाची स्तुती केली. रामाला सांगितलं संकादिक ऋषी ज्याला ध्यातात त्याला दर्शन नाही, माझं दर्शन. उजळले भाग्य आता माझी चिंता वारली. भगवान शंकराचं भजन राम करतात आणि रामाचं भजन भगवान शंकर करतात. भजन करी शिव शिव म्हटल्याबरोबर भगवान शंकर राम म्हणता रामाची होई जे स्वस्वरूपाला प्राप्त झाले. शक्तीतून उत्थान करण्याकरता वानराने प्रयत्न केले. आता देवाला वृत्तीवर आणण्याकरता कुणाची ताकद आहे असा विचार करू लागले. इथपर्यंत 104 वव्याचा अर्थ.